जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी जोरदार जनसंपर्क वाढवला आहे। खेड तालुक्यातील म्हाळुंगे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उच्च शिक्षित उमेदवार अश्विनीताई सोमनाथ तरस यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची राळ उडवून दिली आहे। विशेष म्हणजे विरोधकांना त्यांच्या विरोधात उमेदवार अद्यापपर्यंत निश्चित करता आला नसल्याची स्थिती समोर येत आहे। यात सर्व पार्श्वभूमीवर पुणे लाईव्हने म्हाळुंगे पंचायत समिती गावातील राष्ट्रवादीचे उमेदवार अश्विनी तरस आणि राष्ट्रवादीचे अमोल पानमद यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय ते जाणून घेऊया। नमस्कार, मी अश्विनी सोमनाथ तरस, सावरदरी गावची सून, म्हाळुंगे गावची लेक। आज तुमच्या समोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपअण्णा मोहिते व सुरेखाताई मोहिते यांच्या नेतृत्वाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हाळुंगे गणातून पंचायत समितीची उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर उभी आहे। काय सांगाल तुमची ह्या म्हाळुंगे पंचायत समिती गणामध्ये तुमची नेमकी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी काय सांगाल मला? ॲक्च्युली सांगायचं झालं तर माझ्या तरस कुटुंबाला पहिल्यापासूनच समाजकारणाचा तसेच राजकारणाचा वारसा लाभलेला आहे। उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अनेकदा आम्ही समाजाची सेवा करत आलेलो आहोत। फक्त आणि फक्त समाजाची आवड, कुठल्याही प्रकारचं पद नसताना अनेकदा खूप ठिकाणी आम्ही समाजकार्य केलेली आहेत। माझे दीर गेल्या 5 वर्षामध्ये सावरदरी गावचे सरपंच असताना त्यांच्या हातून सावरदरी गावचा जो विकास झालाय तो अतिशय उल्लेखनीय आहे। सावरदरी गावला आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या मदतीने आमच्या गावाला आम्ही स्मार्ट विलेज पुरस्कार मिळवून दिलेला आहे। तुमच्या पंचायत समिती गणामध्ये तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये काय उपक्रम राबवलेत काय सांगाल बरं? माझे म्हाळुंगे गणामध्ये फक्त एकच गाव नाही, माझं फक्त सावरदरी गाव नाही तर माझ्या पूर्ण गावांमध्ये आम्ही खेरंगला पैठणीचा ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। त्यामागं एकच उद्देश होता, माझ्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माझ्या महिला भगिनीला काहीतरी विरंगुळा करमणूक यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। त्यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्त्रिया सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्या अंगातील अनेक कलाकौशल्य त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर आली। अतिशय आनंदाने प्रत्येक जण त्यामध्ये सहभागी झाला होता। संक्रांती निमित्त माझ्या महिला भगिनींना हळदी कुंकाचं आम्ही आयोजन केलं।